नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील नथुबा बेगडे पाटील शाळा क्रमांक 2 या ठिकाणी आहोत. या ठिकाणी गोल्डन रोटरी मार्फत या ठिकाणी जे 4थी आणि 7वीचे जे विद्यार्थी सराव परीक्षेला बसलेले असणार त्यांना ज्या सरावाचे पेपर आहेत, जे प्रश्नपत्रिका आहेत, ते या ठिकाणी वाटप होणार आहे. या ठिकाणी मान्यवरसुद्धा लवकरच उपस्थित राहणार आहेत. याबाबतची जी काय अधिक माहिती ती लवकरच आपण जाणून घेणार आहोत. आले नगराध्यक्ष आले 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 हो आले आले का आज आपल्या शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने किती पण सर्व प्रश्न पत्रिका वाटपाच्या या समारंभाच्या निमित्ताने शिक्षण समितीच्या सभापती भारतीताई बोत्रे, महिला बालकल्याणच्या उपसभापती शोभाताई परदेशी, शिक्षण समितीचे प्रशासकीय अधिकारी वैद्य मॅडम, या क्लबचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र संतोषजी परदेशी, बाळसराफ सर, चेतनजी पटवा, मोहता साहेब, प्रतीपजी टेकवडे, चिमटे सर, सर्व शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी. माझ्या आधी खरं तर भारतीताईंनी, संतोषजींनी आणि चेतन पटवा दोघांनी देखील, भारतीताई ते शिक्षक आहेत, चेतन पटवा देखील शिक्षक आहेत. भारतीय शिक्षक असल्यामुळं शिक्षण समिती त्यांच्याकडे द्यावी असा सगळ्यांचा आग्रह होता. त्यामुळे आम्हाला आता सगळ्या नगरसेवकांना, बाकी शाळांना आम्हाला खात्री आहे की आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या ज्या शिक्षण शाळा ज्या आहेत, विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने घडतील. त्यांना जे काय हवं नको आहे ते सगळं पुरवण्याचं काम आमचे ज्येष्ठ बंधू सुरेश भाऊ बोत्रे या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही याचं देखील आम्हाला खात्री आहे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्याला सांगत असताना कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, ध्येय कसं ठेवलं पाहिजे. मी एक उदाहरण बघतो, आपल्याला जरा जास्त काय बोलणार नाही आहे. आपल्या तळेगावमधले नाव सांगणार नाही आहे, तळेगावमधले एक विद्यार्थिनी ती नूतन या शाळेमध्ये, मी पण या शाळेचे विद्यार्थी आहे, ती देखील या शाळेची विद्यार्थी होती. नंतर नूतन शाळेमध्ये गेली. अतिशय हालाकीची परिस्थिती त्या विद्यार्थिनीची होती. तिचे वडील रिक्षा चालवायचे, एक पोल्ट्री फार्ममध्ये ते वडील काम करायचे. नगरपालिका शाळेमध्ये एवढं काय त्या विद्यार्थिनीचं काय विषय नव्हतं, कारण पैसे काय जास्त लागत नाही नगरपालिका शाळेमध्ये. पण जसं जसं ती पुढे पुढे गेली त्या त्या ठिकाणी पैशाची मागणी किंवा फी असेल, अजून तुमचे वह्या पुस्तकं असतील, याच्यासाठी तिला थोडंसं ताण पडायला. एकदा ती आजारी पडली तर एका दवाखान्यामध्ये, ज्या दवाखान्यात नेहमी तिचे वडील तिला घेऊन जायचे त्या दवाखान्यामध्ये तिला नेलं, तळेगावमध्येच तिथं नेलं. त्या डॉक्टरांची फी होती 50 रुपये आणि तिच्या वडिलांकडे फक्त होते 5 रुपये. तर त्या डॉक्टरांना मी विनंती केली की बाबा माझ्याकडे आत्ता 5 रुपये आहेत, 45 रुपये मी नंतर देतो असे वडील म्हणले. परंतु त्या डॉक्टरांनी काही ऐकलं नाही. 45 रुपये नाही, 50 रुपये आण आणि नंतरच तिला तपासलं. असं झाल्यानंतर मग तिने त्याच्या वडिलांनी मेडिकलमध्ये गेले, तिथून काही औषधं घेतल्या, तापाला कुठला गोळ्या लागतील, पॅरासिटामॉल किंवा कुठे असे 3-4 गोळ्या घेतल्या त्यांनी आणि रोज मध्ये असे बारीक करून तिला पाजायचे.
तात्पुरतीचा जो बरा झाला. हे झालं त्याच्यानंतर शाळेमध्ये माझ्या पुस्तकाची लागायची, गणवेश लागायचा, बूट, चप्पल, अनेक गोष्टी. आणि ती विद्यार्थिनी जी आहे ती खेडेगावात नाही यायची कळवली. तो जो प्रवास आहे तो प्रवास वेगळा प्रवास कसा. तर ते करत असताना मग त्या काळामध्ये नूतन शाळेमध्ये पहिली जर विद्यार्थी जर पहिला क्रमांकाने आला, पहिला क्रमांक भेटला, तर त्याला पुस्तकं, वह्या अशा भेटवस्तू म्हणून शाळेकडनं घ्यायची. की इतका अभ्यास करायची की पहिला क्रमांक यायलाच पाहिजे, जेणेकरून मला फुकट म्हणण्यापेक्षा ते त्याच्या माध्यमातून तरी मी शिकेल, वडिलांना माझे ताण पडणार नाही. की कायम 5वीपासून ते 10वीपर्यंत ते पहिला क्रमांक केला. हे ध्येय जे आहे ते ध्येय कसं ठेवलं पाहिजे. तर ते पहिल्यापासून तिला पहिला क्रमांक भेटला. आणि नंतर ती आत्ता अतिशय चांगली डॉक्टर आहे. म्हणजे जे सर्व इथे शिकणारे विद्यार्थी जे आहेत ते सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले आई वडील कुठेतरी बिगारीचं काम करत असेल, कुठेतरी हॉटेलमध्ये काम करत असेल, कुठेतरी रिक्षा चालवत असतील, अशाच परिस्थितीमधनं आपण सगळेजण आहात. आता आपल्याला माहिती की IPS IAS जे होतात ते UP बिहारमधून जास्त का होतात. त्या तिथल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आपली काही प्रॉपर्टी नाही, आपल्याकडे पुढे काहीच नाही. जर आपण शिकलो नाही तर आपल्याला कुठेतरी बिगारी म्हणूनच काम करायला लागतं. ते इतकं प्रचंड शिकतात, इतका अभ्यास करतात, जे पाहिजे ते म्हणजे अभ्यास करत नोकरी करत अभ्यास करतात. स्वतःचं शिक्षण सुद्धा स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थी हा चांगलं शिक्षण घेऊ शकतो. फक्त त्यांनी आपल्यासमोर कुठलं तरी एक ध्येय ठेवलं पाहिजे. मला इथं जायचं आहे हे फक्त आत्ता गोल जसं बाकीच्यांनी सांगितलं टिंब द्या कुठंतरी उत्तराच्या तिथं, तसं आपलं जे आयुष्याचं उत्तर आहे त्या आयुष्याच्या उत्तराच्या तिथं गोल करा. तुम्हाला तिथं जायचं आहे तर ते गोल करा. पण ते गोल करत असताना आपल्याला त्या पद्धतीने याच्या आधीचे अनेक लोकांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले जीवन करत असताना खूप मोठ्या पदावरती गेलेले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे देखील मोठं उदाहरण. त्यांचे भाऊ वगैरे जे आहेत आजही त्यांचे भाऊ त्यांचे घरचे आजही म्हणजे साध्या छोट्या टपऱ्या आहेत त्यांच्या तिथं एवढे मोठे अब्दुल कलाम होते, परंतु त्यांची घरची परिस्थिती आजही तशीच आहे. तर आपण जर ठरवलं आपणही खूप मोठे होऊ शकतो आणि आपण मोठे होत असताना आपल्या देशाला कुठेतरी परमवैभवाला आपण नेऊ शकतो. त्यामुळे कुठंतरी आपण ध्येय ठेवलं पाहिजे. काही दिवसानंतर मी आपल्या शाळेला 25,000ची पुस्तकं मी माहिती देणार आहे बरं का. आपण पुस्तकं आणलेली आहे त्यांना एक वेगळं तुमच्याकडे देऊन टाकतो. तुम्ही कार्यक्रम घ्या काय करायचं. तर आपण विद्यार्थ्यांना एवढंच माझं म्हणणं आहे की आपण ध्येयापासून विचलित करायला हे कुठंतरी ध्येय ठेवा आणि तुम्हाला मदत करायला आम्ही सगळे ज्या गोष्टीत आपल्याला कुठं काय कमतरता वाटेल शिक्षकांनी आम्हाला सांगावं आम्ही 100% पूर्ण करणार. परंतु आमची देखील काहीतरी त्याच्याकडनं अपेक्षा आहे. आम्हाला जसं स्वतःची नाही आम्हाला या तळेगाव शहरामध्ये चांगला नागरिक झाला, देशाचा नागरिक झाला. आपण आपली प्रगती करत असताना देशाची प्रगती होत असते. त्यामुळं आपण कुठंतरी ध्येय ठेवून काम करा एवढंच मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो आणि पुढील सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला शुभेच्छा देतो.